नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होतोय। जयकुमार गोरे या प्रकरणामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। काल संजय राऊत यांनी नाव घेऊन तसंच विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले होते। त्यानंतर आता ज्या महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे ती महिला स्वतः माध्यमांसमोर आले। जयकुमार गोरे यांनी आपल्याला फक्त फोटोच नाही पाठवले तर मला आणि माझ्या आईला शिव्याही दिल्यात असंही ती म्हणाली। पीडित महिलेने काय आरोप केलेत पहा। पीडित महिलेने सांगितले की 27 नोव्हेंबर 2016ला मी FIR दाखल केला, तेव्हाही त्यांनी मला बदनाम करण्याचे कट कारस्थान केले। 2019ला त्यांनी निवडून आल्यावर त्रास होत होता म्हणून कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला आणि माफी मागितली। मला वाटलं आता हा सुधारला असून आपल्याला त्रास देणार नाही, त्यामुळे मी केस मागे घेतली म्हणून तो सुटला। त्याला कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाही असं पीडित महिलेने म्हटलंय। मी हे प्रकरण दाखल झाल्यापासून कधीच माध्यमांसमोर आले नाही, पण 25 जानेवारीला एक पत्र आलं। नंतर माझ्या नावाची एक FIR व्हायरल झाली। त्याचे कार्यकर्ते माझ्याबद्दल चर्चा करतात की आम्ही दुबईला गेलो, याने मला पुण्यात फ्लॅट दिला, मुंबईत फ्लॅट दिला, त्यामुळे मी आता स्वतः उपोषणाला बसण्याचं ठरवलंय, कारण हा माणूस कधीपर्यंत माझी अशी बदनामी करणार, असं पीडित महिलेनं TV9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। माझ्या नावाने व्हायरल होत असलेले एक पत्र समोर आलं, ते मी दिलंच नव्हतं। पोलिसांनीही काही केलं नाही, माहिती घेतली नाही। उलट पोलीस मला विचारणा करण्यासाठी आले की तुम्ही आंदोलनाला बसणार का वगैरे। मात्र त्यानंतर मला अंदाज आला की हा विषय त्यानं अजून सोडलेला नाही, आपली बदनामी अजून सुरूच आहे, त्यामुळे मी 17 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं पत्र दिलंय। मी आता राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अजून काही लोकांना मी पत्र पाठवले। हा माणूस माझी आणखी किती बदनामी करणार, हा सवाल घेऊन मी आमरण उपोषण करणार असल्याचं या पीडित महिलेने म्हटलंय। त्यानुसार 17 तारखेला आपण विधान भवनासमोरच उपोषण करणार असल्याचं तिने म्हटलंय। या उलट जयकुमार गोरे या प्रकरणावर काय म्हणालेत पहा। जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं म्हटलंय। तसंच एका YouTube चॅनलने 1.5 वर्षांपासून माझ्यावर टीका करण्याचं काम केल्याचं म्हटलंय। खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम या चॅनलने केलं, असं जयकुमार गोरे म्हणालेत। विधानसभा सभागृहात जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। राजकीय वैमनस्यातून सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांनी हा गुन्हा दाखल केलाय। माझ्या वडिलांचं अस्थिविसर्जन करण्याचीही यांनी वाट पाहिली नाही, यापूर्वीच माझ्यावर गुन्हा दाखल केला होता। न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आणि सगळं नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र ते म्हणतात आमच्याकडे पुरावे आहेत, तर तो न्यायालयाचा अवमान आहे, असं जयकुमार गोरे म्हणालेत। जयकुमार गोरे यांनी या प्रकरणी संजय राऊत आणि एका YouTubeच्या संपादकाविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।